CBSE पॅटर्न म्हणजे काय? परंतु त्याच्या अगोदर CBSE बोर्ड म्हणजे काय? ते आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचे आहे. कारण हा पॅटर्न तर CBSE बोर्डचे आहे. हे बघ, केंद्र सरकारचे किंवा भारत सरकारचे बोर्ड आहे CBSE बोर्ड. म्हणजे या बोर्डचा एक विशिष्ट अभ्यासक्रम असतो, परीक्षा पद्धती असते, विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, विद्यार्थ्यांचा विकास कसा करायचा, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी कशी करून घ्यायची. असं एक कठीण बोर्ड असतं ते. विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, तसेच जगात काय चाललं आहे याचेसुद्धा ज्ञान दिलं जातं. या बोर्डाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जातं. 12वीनंतर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांची तयारी कशी करायची, अभ्यास कसा करायचा, त्यांचेसुद्धा ज्ञान दिलं जातं. थोडक्यात आपण म्हणू की विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच व्यावहारिक ज्ञानसुद्धा दिलं जातं. पुस्तकी ज्ञान प्लस व्यावहारिक ज्ञान असा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो या CBSE बोर्डद्वारे. त्याची परवानगी घेणं म्हणजे शाळांना त्या बोर्डची परवानगी घ्यावी लागते. ते सोपं नसतं. फार त्याचे कठीण नियम आहेत CBSE बोर्डाचे. आणि हा त्याचे पॅटर्न आहे. मी तुम्हाला सांगितलं, अभ्यासक्रम, परीक्षा घेण्याची पद्धती, त्यांचं टाईम टेबल, वेळापत्रक, वेगवेगळी तयारी, त्याला म्हणतात CBSE पॅटर्न. आता पुष्कळ शाळा असतात त्या, आणि सर्व आपल्या पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी CBSEच्या मीडियमच्या स्कूलमध्ये जावं. परंतु CBSE पॅटर्न म्हणजे काय? मग काही शाळा त्या पॅटर्नप्रमाणे थोडंफार मायनॉर बदल करून तसाच अभ्यासक्रम, तशीच परीक्षा घेण्याची पद्धती, तशीच प्रश्नपत्रिका असं ठेवण्याचे ते प्रयत्न करतात. त्याला म्हणतात CBSE पॅटर्न. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं CBSE बोर्ड फार कठीण असतं. त्यांची परवानगी घेणं, त्यांचे नियम पूर्ण करणं, त्याच्यामुळे त्यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे, त्यांच्या पद्धतीप्रमाणे एक पद्धत तयार करणं, एक पॅटर्न तयार करणं, त्याला म्हणतात CBSE पॅटर्न. मग शाळा अशाच पॅटर्न तयार करतात आणि ते लिहितात की CBSE पॅटर्नप्रमाणे इथं विद्यार्थ्यांचा विकास केला जाईल. तर या दोघांमध्ये फार बेसिक फरक आहे. तर जास्तीत जास्त ही सोप्या पाहिजे चांगली माहिती शेअर करा, सांगा विद्यार्थ्यांना. आणि मी आधीच सांगितलं, जर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर CBSE बोर्ड नाही मिळालं तर CBSE पॅटर्नची शाळा उत्तम असते. आता ॲडमिशनचे सीजन चालू होईल. करा शेअर, आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा. शेअर. धन्यवाद.